आम्ही सारे खवय्ये. चैत्राली आलेली आहे, चैत्राली आत्या म्हणजे तिची आत्या अलका आत्या. अलका आत्या. ओके, तू काय मला दाखवणार आज? मी पेढ्याच्या साटोऱ्या. पेढ्याच्या साटोऱ्या ही कोणाची आहे ग? आईची रेसिपी. आईची रेसिपी. सुचली कशी तिला ही? ऍक्च्युली साटोऱ्यांमध्ये जनरली खवा असतो, पण ते खवा परता तो आटा खूप घाट असतो आणि जनरली खूप लहानपणी आम्ही पहिल्या दिवशी गणपतीला खूप ठिकाणी जायचो. मग ते प्रत्येक ठिकाणी पेढा नैवेद्य म्हणून आपल्याला देतातच, प्रसाद म्हणून. प्रत्येक ठिकाणी कसे खायचे असं म्हणून आम्ही प्रत्येक जण जेवढ्या लोकांकडे जातील प्लास्टिकची पिशवी आम्ही घेऊन जायचो आणि मग प्रत्येक पेढे त्याच्यात जमा करायचो आणि मग ते कधीतरी खायचे. मग बरेच वेळा असं झालं की ते वाया गेले कधी कधी. मग आई मला म्हणाली की काहीतरी केलं पाहिजे याचं. म्हटलं आता तूच, कारण मी तेव्हा लहान होते, माझा काही संबंध नव्हता स्वयंपाकाशी. मग तिला काय सुचलं माहिती नाही, तिने त्याच्या साटोऱ्या. आणि मग दरवर्षी आम्ही असे गणपतीला पेढे जमले की त्याच्या साटोऱ्या. मग खास पेढे आणूनही करायला लागलो. आता पेढे आणून, कारण आता गणपतीला इतक्या ठिकाणी जाणं होत नाही, त्यामुळे पेढे आणून साटोऱ्या आईला. साटोऱ्याची हौस भागवायची असेल तर आता पेढे आणतात. ओके, म्हणजे आता पेढे वायाही जात नाहीत. ओके, मला जरा साहित्य सांगतेस काय काय? साजूक तूप, दूध, मैदा, पेढे घेतलेत कुस्करून, चिमूटभर मीठ, केशर आणि वेलची. बस, फर्स्ट क्लास. थोडक्यात मजा. येस. ओके, येस. साहित्य तर कळलं, आता काय काय करणार आहेस मला आधी सांग. ते आपण तूप घेऊया. हे तूप ना जरा असं फेसून घ्यायचं हाताने. बर. आणि त्याच्यात एक चिमूटभर मीठ घालूया आपण. गोड पदार्थात जनरली मीठ घालतो, थोडंसं घालतात नावाला. यात मावेल एवढा मैदा. बर, किती घालू सांगा मला. घाल बराच घाल. आता याचे ब्रेड क्रम सारखे असे रवाळ ते गोळे झाले पाहिजेत. बर. त्यामुळे तेवढा मैदा घालायचा आणि मग दूध घालून घट्ट पुरी सारखं आपण मळून घ्यायचंय. ओके, मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आम्ही, म्हणजे चैत्रालीने. आता पुढे काय करायचं मला सांग. पुढे पेढे आहेत ना आपले, हे तुम्हाला हवे ते पेढे घेऊ शकता. मग केशरी वगैरे कलर यायला जरा. ओके. आपण दुधात ठेवलंय ते घालूया. हा, आम्ही आता विश्रांतीच्या काळात या केशरामध्ये थोडस दूध टाकलेलं आहे, म्हणजे काय तो रंग आलाय बघा, केशराचा रंग आलेला आहे. घालू सगळं केशर सकट. गुढीपाडवा आहे ना, हा, आज जरा शाही करूया. येस. ज्या दिवशी गुढीपाडवा नसेल तेव्हा नुसतं केशर दूध. थोडं पेढे घाल. साधारण याचा असा गोळा व्हायला पाहिजे, तेवढं ते मळून घ्यायचं दुधात. बर. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. येस. लोकेश सर तुझं कसं जमलं ग? आम्ही झी मराठीचीच ऋणानुबंध नावाची सिरियल एकत्र करत होतो. ही वॉज अन एडिटर. काही वर्ष त्यांनी एडिटिंग केलं, त्यामुळे एडिटिंगच्या निमित्ताने आणि मला काही त्याच्यातले सीन्स हवे होते म्हणून मी स्टुडिओत गेले होते. आणि मग ते जनरल SMS, फोन, एकदा पिक्चरला गेलो, असं एक दोनदा तीनदा भेटल्यावर मग त्यांनी मला विचारलंच, लग्न करशील का? म्हटलं हो करीन, फक्त मी म्हटलं मी एकदा घरच्यांना विचारते आणि मग आपण ठरवूया. अशा पद्धतीने झालं आमचं लग्न. आणि तो खूप उत्तम स्वयंपाक करतो. हो ना. म्हणजे त्याच्या आवडी निवडी काय आहेत? म्हणजे नॉनव्हेज. नॉनव्हेज आणि गोड गोड सगळं आवडतं त्याला. बर. हे घरून विरोध हे असले काही भानगड काही नाही, थ्रिलिंगच नाही, काहीच नाही थ्रिल. आता आपण याच्यात थोडीशी वेलची पूड घालूया.
तर हे याच्यावर असं थापून घ्यायचं ओके. हे काय? आणि ते चिकटण्यासाठी पोळ्या त्या 2 अच्छा, सगळीकडून तोंड बंद करत येते. येस. आता आपण थोडस तूप टाकून, तूप आवडतं ना? हा, म्हणजे मला सगळंच आवडतं. साधारणपणे तब्येतीकडे बघितलं की लक्षात येईल. तुमचं आवडतं ठिकाण कुठलं फिरायला जाण्याचं? बापरे, हे बरेच वर्षात गेलेच नाही. ठीक आहे. नाही नाही असं नाही. का खूप वेळा गेल्यात? नाही असंही नाही, पण खूप कमी वेळ अशी येते की त्याला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मला सुट्टी. त्यामुळे गेलो तर कुठेतरी जवळ मध्ये आम्ही एकदा जरा एक कोकणात जाऊन आलो. बर. जरा फ्रेश होऊन आलो. समुद्र, आणि मुलगी खूप खुश झाली कोकणाचा समुद्र बघून. गणपतीपुळे? नाही, गुहागर. गुहागर. त्यामुळे त्याला गोवा खूप आवडतो आणि मी अजून एकदाही गोवा पाहिलेलं नाहीये. काय सांगतेस काय? काहीच निमित्तच नाही. अनेक वेळा आम्ही ठरवलंय पण नाहीच, ते काय कळत नाही. मग त्यासाठी नाटकात काम करायला लागेल. हा, नाटक आम्ही नाटकवाले कसे गोव्याला किमान 2 वर्षातून 2 खरंच आवडेल मला, खरंच आवडेल. काय हे झालं की खायला सुरू करायची ना? हो, आणि या जर तुम्हाला स्टोअर करायच्या असतील तर तूप न सोडता नुसत्या भाजून घ्यायच्या, नंतर फ्रीज मध्ये ठेवायच्या. ओके. आणि खायच्या आधी तव्यावर थोडस तूप टाकून थोड्या परतून भाजून घ्यायच्या. फर्स्ट क्लास. तयार. तयार. तयार का? साहित्य लिहून घ्या पेन्सिलीने किंवा पेनाने. पेढ्याच्या साटोऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साजूक तूप, दूध, मैदा, पेढे, मीठ, केशर आणि वेलची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तूप घेऊन मीठ घालून ते फेसून घ्यावं. त्यामध्ये मैदा आणि दूध घालून घट्टसर कणिक मळून घ्यावी. पेढे कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर आणि वेलची पूड घालून ते एकजीव करून घ्यावं. कणकेची पुरी लाटून त्यावर पेढ्याचं सारण थापावं. त्यावर दुधाचा हात लावून दुसरी पुरी लावून साटोरी तयार करावी आणि तुपावर त्या खरपूस भाजून घ्याव्यात. आम्ही